हाय फ्रेंड्स, आज आपण मोड आलेली मटकीची भाजी करणार आहोत। कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मटकी, हळद आणि मीठ टाकलेलं आहे। ते उकडून घ्यायचं आहे 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर शिजते, कारण भिजवलेली असते ना, त्याच्यामुळे लवकर शिजते। नंतर कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकायची आणि आपला कांदा एकदम लाल होईपर्यंत तळून घ्यायचा। कढीपत्ता टाकायचा आणि कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकायची, कोथिंबीर, थोडीशी हळद टाकायची, कारण आपण उकडताना पण टाकली होती। मी घरचाच काळा मसाला टाकला आहे। छान हलवून घ्यायचं आणि आपलं मटकीतलंच थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपले मसाले तळले जातात छान। 2 मिनिटं तळू द्यायचे। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, शेंगदाण्याचं कूट आणि आपलं पाण्यासहित ते उकडून घेतलेली मटकी त्याच्यामध्ये टाकायची आणि छान थोडंसं उकळू द्यायची। खूप छान होते भाजी, एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय।